निखिलजी म्हात्रे, त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्माननीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम सुस्वागतम असेल या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। SM फिटनेस जिमचे प्रोप्रायटर एक सुंदर व्यक्तिमत्व शुभमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मालिकावीरचं ट्रॉफी आहे, त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती करतो वेलकम सुस्वागतम। सभापती 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा वेलकम सुस्वागतम। प्रिन्स या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत। या मॅच गुणलेखक करत असताना 5 चेंडूत 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती राहिलाय। वेलकम प्रिन्स। येस, गेम इज ऑन, मॅच इज ऑन। दोन्ही टीम्सला आपण देऊया शुभेच्छा। पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, हा बॉल लेग स्टिक फार मोठा वाईड आहे आणि या बॉल वरती एक अतिरिक्तच्या माध्यमातून धाव ऍड केली जाते। स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेश केल्या जाते BVA चॅम्पियन्स टीमचं। निशान म्हात्रे ऑन स्ट्राइक आहेत, नॉस्टेकला यश बंटी आहेत। चांगला स्टार्ट त्यांना द्यावा लागेल या मॅच मध्ये। या पुढचा बॉल बॅटची घेतलेली कडा होती, यष्टीरक्षक बीट झाले, बॉल चालला वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि पाहता पाहता बॉलने वळण घेतले, बॉल चालला मैदानाच्या पलीकडे। निशान म्हात्रेच्या बॅट मधून आलाय सभापती चषकातील एक दर्जेदार चौकार। इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका। इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका। ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण। धावा धाव फटकावरती एक बॉल फेकून झालाय आणि 5 धावा धाव फटकावरती आहेत। हल्ल टीम गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीम या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपल्या देखील खूप खूप आभारी आहोत। ऑब्स्टिकच्या बाहेर शपल झाले पहा, एवढं जर तुम्ही शपलून खेळताय तर कुठेतरी बॉल एस्टॅनच्या वरती निघून जाईल। मॅकविलन कालच्या दिवसात पाहिलं अशाच प्रकारची फलंदाजी करत होते, परंतु त्यांचा तोच स्टान्स, त्यांचा तोच फुटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणूनच तर त्यांना सवय झाले आणि त्याच कारणास्तव त्यांच्या माध्यमातून मोठमोठे फटका आपण पाहिले। फ्लिकच्या माध्यमातून असो दे, हाफ ट्रॅकरवरती पुल केला गेला, कालच्या दिवसात भरपूर चांगले स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केले। एक्स्ट्रा कव्हरला काल एक सुंदर नेत्रबिकत चौकार ठोकला गेला। हा बॉल फुलटॉस झालाय मिस आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर यस्टनवरती बॉल आदळला जातोय, विकेट जाईल। धक्का क्रमांक 1 टीम BVA चॅम्पियन्स संघाला निशान म्हात्रेंना परतावं लागते आता मात्र डगआउटच्या दिशेने। आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड। बहुजन विकास आघाडी वसई विरार आलाय आता यांचाच ट्रेंड। लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का। लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का, नाही का। ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का। ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का। ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का। ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का। इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका। इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका। थँक्यू डीजे। पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेलाय। धावसंख्या जर पाहिले तर धावफटकावरती 5 असताना क्लीन बोल्डच्या स्वरूपात विकेट जाईल। निशान म्हात्रे यांना परतावं लागतं डगआउटच्या दिशेने।
विनीत भुरकुंड पहिला चेंडू खेळत असताना फेस करत असताना स्विंग झाले आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट राहतोय. चांगली वापसी चांगली गोलंदाजी मित्रमंडळी मैदानाच्या आतमध्ये केले. पहिला बॉल वाईट टाकला त्यानंतर जर पाहिले गेले तर फुलटूस बॉलवरती तो चौकार ठोकला गेला निशानने. पुन्हा एकदा निशानची विकेट आली त्यानंतर विनीत आले. विनीतचा पहिला बॉल फेस करत असताना हा बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 5 आहेत. बॉलर तयार. इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादन करता षटकार 6 धावा. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. खूप खूप धन्यवाद डीजे. सुंदर संगीत डीजे उराजच्या माध्यमातून आपण जरूर बघतात. गेल्या 2 दिवसामध्ये आजचा फायनल आणि अंतिम दिवस 3रा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. चांगले संघ आजच्या दिवसात एनसीएच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. इथे समोरच्या दिशेने फटका फसलाय आणि तुषारने देखील झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर धावा कंप्लीट केल्या त्या म्हणजे 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती आहेत त्या म्हणजे 13 धावा. टीम बीवे चॅम्पियन्स प्रथम बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघतायत. या आपण ऐकता डीजेला पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. चला या पुढच्या दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ आणि त्यांच्या विपक्षात ऍक्शन स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. प्लीज आम्ही विनंती करतोय. सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. यश बंटी पहिलाच बॉल फेस करत असताना ऑब्स्टिकच्या बाहेर होतं हेच पाहिलं गेलं पंचाने. येस राठोड सरना आपण जरूर बघतायत. मॅन फ्रॉम नाला सुपारा या स्पर्धेसाठी आजच्या करिता उपस्थित झालेत. फाईट बॉल 1 धाव अतिरिक्त धावेडे संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 14 धावा. 13 हा क्रिकेटच्या पटलावरती अशुभ आकडा मानला जातो. 13चा फेरा हा नेहमी उल्लेख करत असतो. ऑफ साइडला सुंदर फटका निघून चालला. 1 धाव कंप्लीट केले. दुसरा धाव वेगाने प्रयत्न केला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या 2 धावेडे संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जेटीसी लाईव्ह मुन्ना म्हात्रे यांना आपण जरूर बघतायत. न्यू लुक त्यांचा देखील आपण पाहू शकतायत. ऑन साइडला फेकून दिले गेले. सरळ चेंडूला डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंगेस्ट सिक्सर मारण्याचा विक्रम नेहमी यश करतायत. याही बॉलवरती प्रहार केलाय. षटकार. हे साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे केलंय मनात त्यानं घर. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर बघतायत प्रथमेशजी भोईर यांचं शुभागमन झालं. एक दमदार व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व आणि चांगले नेतृत्व त्यांच्या माध्यमातून फार मोठं योगदान या ठिकाणी लाभले गेले. एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणून आपण सातत्यानं प्रथमेशजी भोईर यांना आपण जरूर बघताय. स्वतःला झोकून दिलं गेलं आणि या चेंडूला थेट पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावेंकरिता प्रथमेशजी भोईर यांच्या स्वागताकरिता षटकार ठोकलाय.
यू डीजे जबरदस्त फटका या ठिकाणी सजवला गेला यश बंटीच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा षटकार तिसरा येईल का हो तिसरा देखील आलाय बॅक टू बॅक 3 इन रो हाफ ट्रॅकर होता पुल करत असताना थेट पाठवले गेले बाउंड्रीच्या पलीकडे या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावा आणि 3 चेंडू 3 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेतील तिसरा असा फलंदाज आहे यश बंटीच्या नावावरती राहिलाय. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड बहुजन विकास आघाडी वसई विरार आलाय आता यांचाच ट्रेंड लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का लई पॉवर. थँक्यू डीजे जबरदस्त कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये यश बंटी यांना आपण जरूर बघतायत क्या बात आहे 3 चेंडू 3 षटकारांचा विक्रम सन्माननीय प्रतिमेश भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये या 3 षटकारांसाठी देण्यात आलेत. चांगली बॅटिंग करतात ग्रेट टायमिंग वाले शॉट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हा बॉल फुलटोस होता मिस केलाय बॉल चालला मागे गलीला क्षेत्ररक्षक पोहोचतायत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल पंच राठोड सर इशारा करतात लेगबाईच्या माध्यमातून एक सिंगल असेल सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 35 धावा 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यशने जबरदस्त कामगिरी करत असताना 5 चेंडूचा सामना केला गेला आणि 21 धावा ज्याच्या बॅट म्हणून आल्या. हा बॉल फुलटोस आहे विनीत बुरकुण ऑन साइडला निघून चालल्या बॉल कावकोने क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने चेंडू मागे येतील एकदम लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का दत्ताली टीमचे समर्थक रवी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले वेलकम सुस्वागत आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस बॉल यूज केले जात आहेत एक हॅवी चेंडू म्हणून सातत्याने या चेंडूला आपण पाहतोय आणि नेहमीच अपोजिट एंडने या नागेश काका मैदानावरती क्रिकेट खेळवलं जात होतं हेच पाहत असताना निशान म्हात्रे आणि पाहिलं गेलं आणि तिथून जर पाहिलं तर अपोजिट एंडने आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडने खेळवण्याची संधी दिली गेली आणि कालच्या दिवसापासून बरेच षटकार या मैदानावरती आपण पाहिले गेले. चांगलं आयोजन चांगलं नियोजन. दर्शन म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती तयार झालेत. हा बॉल सोडला गेलाय हा बॉल डॉट राहतोय आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत ते म्हणजेच 5 आणि धावा फटकावरती आहेत 41 धावा. शेवटचा अंतिम बॉल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील 41 झाल्यात. बीवे चॅम्पियन्स या बॉलवरती काय घडेल हे पाहणं महत्वाचं राहील. लेट्स सी. शेवटचा बॉल लोवर फुलटॉस ऑन साइडला व्यवस्थित तितकंच बॅटचा टोला बॉल लागलाय एक सिंगल कंप्लीट झालाय डीप मिड विकेट करून क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि या बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्यात आणि तिसरी धावेचा प्रयत्न चालवलाय आणि काय घडलंय आणि येस या ठिकाणी जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्यात आणि या 3 धावेच्या माध्यमातून 41 होत्या 3 ऍड केल्या जातील होतील धावा 44 आणि 18 बॉल 45 धावा करावे लागतील रायझिंग स्पोर्ट जुचंद्र टीमला. चला या पुढच्या मॅचचा टॉस एका बाजूला सानिक ऊर्जा स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षात संघ खेळताना दिसेल ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. समाज कार्य छान मनान साधा गोर गरीब बेटा दादाचा आधार असतो सदा पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा पुरा करीतो नेहमी दादा दिलेला यो वादा. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. थँक्यू.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रथम फलंदाजी करत असताना BVA चॅम्पियन या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या। त्या 44 धावा आणि 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये रायझिंग स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी टॉस केला जाईल। ॲक्शन स्पोर्ट्स विरुद्ध सादे गुरुजी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि रवी पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल या सामन्याचा। तर आपण यायचं आहे व्यासपीठावरती। त्या ठिकाणी दोन संघामध्ये आपण टॉस करतोय। ॲक्शन स्पोर्ट्स आणि साने गुरुजी स्पोर्ट्स या दोन संघामध्ये दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन बलाढ्य संघामध्ये यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। रवी पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय या दोन संघामध्ये आणि टॉस जिंकलेला आहे ॲक्शन स्पोर्ट्स संघाने आणि निर्णय देखील आपण कळवायचा आहे। ॲक्शन स्पोर्ट्स संघाने टॉस जिंकला आणि निर्णय आपल्यापर्यंत लगेच त्यांचा देखील पोहोचेल। यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल या दोन संघामध्ये 45 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये रायझिंग स्पोर्ट्स या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। आणि तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो। सन्माननीय कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो या मैदानावरती। आणि खरं तर एक कार्य सम्राट सभापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। खूप चांगली विकास कामे या परिसरामध्ये कन्या भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि खरं तर खूप चांगले योगदान या विभागासाठी त्यांचं राहिलं आहे। आणि त्यांच्या सन्मानासाठी BVA चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून सभापती चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय। आणि व्यासपीठावरती जर पाहिलं तर नुकतंच या ठिकाणी जर पाहिलं तर सन्माननीय प्रथमेश भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील हार्दिक स्वागत। युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य प्रथमेश भोईर साहेबांचं देखील राहिलं आहे। आणि खरं तर युवा वर्गाला ते खूप जास्त प्रोत्साहित करत असतात आणि जर पाहिलं तर क्रीडा स्पर्धेसाठी देखील चांगले योगदान त्यांचं राहतं। त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल। सन्माननीय प्रथमेश भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल। मी वैभवजी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमेश भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। खरं तर NCA नायगाव क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली NCAचं क्रिकेट तुम्ही पाहताय आणि प्रथमेश भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये ते या ठिकाणी दाखल होतील आणि त्यावेळेस त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल। परंतु इथे पहिल्या चेंडूवरती विकेट निशान मात्रे चेंडूच्या खाली, तिथे चुकी होणार नाही आणि इथे जयेशला विकेट मिळते। फलंदाज बाद। आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड। प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड। प्रथमेश भोईर ब्रँड इज बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड। थँक्यू। प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड। खरं तर ब्रँड बनलाय प्रथमेश भोईर या विभागामध्ये। खरं तर क्रिकेटला खूप जास्त चालना देण्याचं कार्य ते करतायत NCAच्या माध्यमातून। ते जर पाहिलं तर या परिसरामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय आणि विद्यमान अध्यक्ष देखील आहेत NCAचे। त्यांना तुम्ही व्यासपीठावरती पाहताय आणि त्यांच्या सोबतीला शुभमजी म्हात्रे दादांना देखील तुम्ही पाहताय। एक जबरदस्त व्यक्तिमत्व। सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट अप ओव्हर द विकेट या मॅच मध्ये। ओ यावेळेस मोठा फटका फलंदाज राहुलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती खेळत असताना लाजवाब फटका पाहायला मिळतोय। परंतु काय घडलंय त्या ठिकाणी पाहणी केली जाईल। अगदी फलंदाज बाद आहे की नाही अगदी पाहणी केली जाईल। चांगला एफर्ट्स त्या ठिकाणी जर पाहिलं तर बंटीच्या माध्यमातून अर्थात यशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। आणि फलंदाज काय घडला जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे राहुलने जरूर केला आणि इथे पाहणी केली जाईल। खरं तर पारदर्शकता या ठिकाणी दाखवली जाईल आयोजकांच्या माध्यमातून। अगदी काय घडलंय पाहिलं जाईल आणि तदनंतर निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला खरं तर वाईड ऑफ लॉंग ऑनला आणि हा चेंडू सीमारेषा पार षटकार असेल परंतु एफर्ट चांगला होता। खरं तर कौतुक करावं लागेल बंटीचं देखील यश त्या ठिकाणी होते। जबरदस्त एफर्ट्स परंतु बॉल सीमारेषा पार षटकार 6 धावांसाठी। राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार। व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता आणि पहिल्या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार या मॅच मध्ये। राहुलच्या बॅट मधून जयेश भुरकुंड
बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याच्या विरोधात हा ठोकलाय षटकार या मॅच मध्ये. खरं तर 45 धावांचं टार्गेट, त्यामुळे सुरुवातीपासून मोठे फटके फलंदाजांना खेळावे लागतील आणि राहुलच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक आला या मॅच मध्ये. जयेश पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. खरं तर जयेश इथे वाचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्या तंत्राचा आणि मंत्राचा या मॅच मध्ये जयेशला वापर करावा लागेल आणि जयेश त्यासाठी जाणले देखील जात आहेत. खरं तर इथे जर पाहिलं तर वाईट चेंडू त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत फिल्डर आहे तिथे, परंतु चेंडू पर्यंत पोहोचतायत, प्रयत्न करतायत. 2 धावा मिळाल्या. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल का, परंतु 2च धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली फिल्डिंग फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 45 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये, परंतु जयेशच्या विरोधात मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर फलंदाज या मॅच मध्ये करतायत. परंतु इथे जर पाहिलं ना तर षटकार आणि चौकारांची सरबत्ती फलंदाजांना करावी लागेल, कारण 45 धावा 3 षटकामध्ये भरपूर मोठं टार्गेट आणि हा सामना जिंकण्यासाठी रायझिंग स्पोर्ट्सला खरं तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राहुल. त्याने 2 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅट मधून 8 धावा. चांगल्या रीतीनं बॅटिंग करतो या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील जर पाहिलं तर व्हाईट यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न पॉइंटला खेळलेत. शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहे तिथे, फक्त सिंगलच मिळते राहुलला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा तुम्ही धावफलकावरती पाहताय. खरं तर अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावेच लागतील फलंदाजांना, कारण मोठं टार्गेट आहे. जेव्हा मोठ्या टार्गेटचा आपण पाठलाग करतो ना, तेव्हा सुरुवातीपासून मोठे फटके येणं फार गरजेचं असतं. खरं तर गोलंदाजांवरती दबाव निर्माण करावा लागतं आणि राहुलनं तो दबाव निर्माण केला. यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बोकाश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती आणि इथे जर पाहिलं ना त्याच्या विरोधात डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून देखील पाहताय. जरूर षटकार आलाय, परंतु तदनंतर डॉट चेंडू देखील पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट. जयेश पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहिलं तर फ्लाइंग स्लिप मध्ये शॉट थर्डमॅनला गळी छत्र अगदी जर पाहिलं ना तिथं फिल्डर होते. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इक्वेशन जर पाहिलं ना 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आज सामना जिंकण्यासाठी रायझिंग स्पोर्ट्स या टीमला. खरं तर पहिल्या षटकामध्ये जयेश बुरकुंडनं भरपूर जास्त इम्प्रेस केलं. त्याच्या विरोधात जरूर षटकार पाहायला मिळाला, परंतु तदनंतर कमालीचं कमबॅक त्याचं राहिलं आणि फक्त 11 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या असंच म्हणावं लागेल, कारण 45 धावांचं मोठं टार्गेट आहे. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरी खर्च केल्या असल्या ना तरी त्या धावा कमीच पाहायला मिळतात, परंतु येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आज सामना जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्पोर्टला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती रवी आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत मात्रेच्या नेतृत्वाखाली BVA चॅम्पियन हा संघ खेळतोय आणि सध्याच्या घडीला या संघाची कामगिरी देखील चांगली पाहायला मिळाली आहे, कारण फलंदाजी करत असताना खूप चांगलं टोटल धाव फलकावरती उभारलं आणि गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये देखील चांगला प्रयत्न राहिला या संघाचा. गोलंदाज रवी बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला बोकाशला तुम्ही पाहताय. 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून एकच धाव या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. रवीचा हा चेंडू पहिला चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी होती. टेक ऑफ घेतोय टप्पा पडल्यानंतर आणि खेळण्याचा जरूर प्रयत्न बोकाशने केलेला नाही. इथे जर पाहिला तर खराब बॅटिंग पाहायला मिळते. इथे जर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका तुम्हाला खेळायचा असेल ना तो प्रयत्न देखील करावा लागेल, परंतु इथे खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. आलाय चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला शांतच ठेवलाय या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मिस टाइम फटका आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आलाय. चांगली फिल्डिंग, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती.
गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता रवीला आणि खरं तर बोकाशच्या नावाने फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं नाव आकाश देखील आहे. यावेळी चेंडूला पूल केलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळते. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये आणि इथे जर पाहिलं तर फक्त 2 धावा विनीतनं कमाल दाखवली एफर्ट्स लावला आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्या असंच म्हणावं लागेल. लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चांगला स्ट्रोक देखील होता फलंदाजाच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. या षटकामध्ये रवी इम्प्रेस करतोय परंतु फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते. BVA चॅम्पियन या संघाची खरं तर यंदाच्या हंगामामध्ये NCA मध्ये दाखल झालेला संघ आपल्याला पाहायला मिळते BVA चॅम्पियन आणि या संघाची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. पहिल्या क्रीडा स्पर्धेमध्ये हा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. म्हणजेच या संघाची कामगिरी जर पाहिली ना आतापर्यंत चांगली राहिली आहे. असा संघ मैदानावरती BVA चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. या मॅच मध्ये 45 धावांचं मोठं टार्गेट परंतु रवीनं सुरुवातीच्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. राहुलच्या बॅट मधून मोठे फटके आलेत परंतु स्ट्राईक पासून ते वंचित आहे त्या मॅच मध्ये. इथून राहुलला देखील स्ट्रायकिंग एंड वरती आणावं लागेल कारण त्याच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार रवी. यावेळेस मोठा फटका बोकाशच्या बॅट मधून बॉल सीमारेषा ओलांडतोय. दर्जेदार फटका येतोय धमाका षटकार. थँक्यू. ज्या फटक्याची गरज होती ना तोच फटका फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. धावसंख्येला संजीवनी देणारा फटका फलंदाजाच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आणखीन 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना कारण 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी रायझिंग स्पोर्ट्स टीमला. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला बोकाश आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच त्याच्या बॅट मधून षटकार आलाय परंतु या चेंडूवरती त्याला शांत ठेवलाय. त्याच्या विरोधात एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. राहुल देखील निराश आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. त्याला ठाऊक आहे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल या मॅच मध्ये भरपूर महत्वाचा आहे. त्यामुळे डॉट चेंडू देखील जर पाहिलं ना तर रायझिंग स्पोर्ट संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. येणारे 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. रनवे मध्ये अडथळा स्वतःला रोखलं परंतु 7 चेंडू मध्ये 23 धावा हा सामना जिंकण्यासाठी रायझिंग स्पोर्टला कराव्या लागतील. खरं तर गोलंदाजी त्या संघाची खराब राहिली. फलंदाजी मध्ये दोन्ही फलंदाज दमकम दाखवत आहेत परंतु अजून आक्रमकता त्यांना दाखवावी लागेल. रवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका. फिल्डर आहे तिथे परंतु झेल कंप्लीट होईल का. कॅच ड्रॉप. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. म्हणजेच काय येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला राहुल त्याच्या बॅट मधून देखील षटकार आलाय परंतु मागील षटकामध्ये स्ट्रायकिंग एंड पासून तो वंचित राहिला होता. आता तो स्ट्रायकिंग एंड वरती आला. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तुम्ही 2 बलाढ्य संघामध्ये सामना पाहताय. BVA चॅम्पियन निशांत मात्रे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि खरं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये BVA चॅम्पियन हा संघ आहे आणि मैदानावरती देखील दमखम हा संघ दाखवतोय. आणि एका बाजूला रायझिंग स्पोर्ट्स संघ तुम्ही पाहताय आणि या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. खरं तर इथून जर पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती वर्चस्व इथे जर पाहिलं ना तर फलंदाजांना दाखवावं लागेल कारण मैदानामध्ये केलेली एक चूक तुम्हाला विजयापासून दूर ठेवू शकते. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती सर्वस्व देऊन फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल कारण 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सभापती चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा
तुम्ही पाहताय सन्माननीय कन्हैया भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन BVA चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय एक लाजवाब क्रीडा सोहळा या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि आजच्या दिवसामध्ये NCA अंतर्गत सामने तुम्ही पाहताय आणि व्यासपीठावरती जर पाहिलं तर नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रथमेश भोईर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या सोबतीनं शुभम म्हात्रे दादांना देखील तुम्ही पाहताय सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी जर पाहिलं तर यशला तुम्ही पाहताय 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता ज्या यशच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये चांगल्या धावा आलेत तोच यश बॉलिंग ट्रॅक वरती आणि खरं तर 6 चेंडू मध्ये 21 धावा त्याला डिपेंड करायचे आहेत BVA चॅम्पियन या टीम साठी स्ट्रायकिंग एंडला राहुल त्याच्या बॅट मधून देखील धावा आले त्याच्या बॅट मधून सुरुवातीला षटकार आला परंतु तदनंतर तो शांत राहिला या मॅच मध्ये 6 चेंडू 21 धावा गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ओ फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न फिल्डिंग खराब मिस्टेक केलेली आहे आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी येतोय षटकार त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर त्याच्या साथीला गंभीर दत्ताराम हाय मास्टर थँक्यू विनीतने चुकी केली झेल सोडला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेला मिळाल्या 6 धावा येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता राहुलने या मॅच मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलाय कारण त्याच्या बॅट मधून आलाय षटकार 5 चेंडू 15 धावा 5 चेंडू एका बाजूला यश तर एका बाजूला राहुल या मॅच मध्ये तुम्ही पाहताय एका बाजूला BVA चॅम्पियन संघ आणि एका बाजूला रायझिंग स्पोर्ट्स हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतो मॅच अगदी रंगात आली आहे चांगला सामना पाहायला मिळतोय जबरदस्त सामना रंगलाय 45 धावा देखील असल्या ना तरी या धावा आम्ही करू शकतो आमच्याकडे क्षमता आणि अगदी तसंच काही खेळ आतापर्यंत रायझिंग स्पोर्ट्सनं या मॅच मध्ये दाखवला येणारे 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता भरपूर मोठी टीम हडल आपल्याला पाहायला मिळते इथे जर पाहिलं तर निशान मात्रे चर्चा करतायत आपल्या फिल्डर सोबत कारण मैदानावरती केलेली प्रत्येक मिस्टेक आपल्याला विजयापासून दूर नेऊन ठेवू शकते आणि ती मिस्टेक विनीतने केली मागील चेंडूवरती ओ यावेळेस मूव केलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे इथे चांगली फिल्डिंग फक्त सिंगलच मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती येणारे 4 चेंडू आणि 14 धावा मागील चेंडूवरती जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला यशच्या माध्यमातून खरं तर पुल करण्याचा प्रयत्न राहुलने केला होता फिल्डिंग चांगली राहिली फक्त एकच धाव त्या चेंडूवरती 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता स्ट्रायकिंग एंड वरती बोकाशला तुम्ही पाहताय त्याने देखील सुरुवातीला भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केला परंतु तदनंतर त्याच्या बॅट मधून षटकार देखील आला त्याच्याकडे देखील क्षमता परंतु 4 चेंडू मध्ये 14 धावा तुम्हाला कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी निशान मात्रे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक चेंडूवरती अगदी तो चर्चा करतोय आणि खरं तर हा सामना भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी यश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला बोकाश सिली पॉइंटला फिल्डर देखील पाहायला मिळतोय कारण फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी अशा प्रकारची फिल्डिंग आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहतोय सिली पॉइंटला फिल्डर याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज यश राईट अप ओव्हर द विकेट हो खोलवाटामध्ये चेंडू आहे यावेळेस जर पाहिलं तर बोकाशला शांत ठेवलं या चेंडूवरती धावबाची संधी आहे आणि धावबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय आणखीन एक धक्का टीम रायझिंग स्पोर्टला बसतोय फलंदाज बाद आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड बहुजन विकास आघाडी वसई विरार आलाय आता यांचाच ट्रेंड लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना थँक्यू नाही का 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये
नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना तुषार आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये, परंतु तो नॉन स्ट्राइक एंड वरती असेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहत आहे फलंदाज राहुलला. त्याच्या बॅटमधून 2 षटकार या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यश बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चेंडू आलाय डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत यश, जबरदस्त कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर त्यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, परंतु तदनंतर मागील काही चेंडूवरती त्यांनी फलंदाजाला शांत ठेवल्या. येणारे 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. खरं तर यशनं या मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून दिलंय टीम BVS चॅम्पियन या टीमला. जबरदस्त गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यश राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग इनला राहुल पुन्हा एकदा या मॅच मध्ये. यावेळेस विकेट केला, परंतु फिल्डर आहे काऊ कॉर्नर फेस मध्ये. इथे झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. फलंदाज राहुल बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. पूर्णपणे सामना जर पाहिला तर BVS चॅम्पियन संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करणारं षटक यशचं राहिलं. यशचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांच्या बॅटमधून 22 धावा देखील सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि गोलंदाजी करत असताना देखील ते दमकम दाखवतात. 21 धावा डिपेंड करायच्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, परंतु सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर कमालीचं कमबॅक त्याचं राहिलंय. आणि हा सामना इथे जर पाहिलं तर जिंकलेला आहे BVS चॅम्पियन या संघाने. अभिनंदन अभिनंदन BVS चॅम्पियन संघ. अभिनंदन निशांत म्हात्रे, कारण या संघाने हा सामना जिंकलाय. हार्ड लक टफ लक. रायझिंग स्पोर्ट्स या संघाने देखील चांगला प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडले या स्पर्धेमध्ये आणि हा संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मॅचचा हिरो वन अँड ओनली, ज्याच्या बॅटमधून फलंदाजी करत असताना 22 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी इम्प्रेस केलं. अर्थातच या मॅचचा हिरो ठरला मिस्टर यश. यश यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण स्वीकारायचा आहे. आणि प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील सलग 3 चेंडूवरती 3 षटकारांसाठी यशला 500 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाईल. तर यश या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा.